तर मी आले होते मम्मीकडे आणि मम्मीकडे आले होते आणि इथं मुलांनी ना पाणी खेळून सगळे कपडे ओले केले होते म्हणूनच यांचे कपडे काढून लगेच ठेवलं होतं. इथे आम्ही आलो होतो मार्केटमध्ये आम्हाला थोडंसं काम होतं त्यासाठीच आम्ही तर मार्केटमध्ये आलो होतो. मग काही इथं मार्केटमध्ये आल्यावर ना तर पप्पाचा ड्रेस टाकायचा होता बघा शिवण्यासाठी, पण इथे ना ते काका नव्हतं त्यामुळं ते आमचं काम ना अपूर्णच राहिलं म्हणून आम्ही निराश होऊन ना तिथून आलो. आणि घरी आल्यावर मम्मीने फोन करून सांगितलं की मी मस्तपैकी असं साजूक तूप घेतलेलं आहे तर तुम्ही त्याचं काहीतरी बनवून खा. मग काय करणार, घेतला इथं मग मी शिरा बनवायला. मग इथे शिरा वगैरे भाजून घेतला आणि इथे मी शिराना असं मस्तपैकी बनवून घेतला बघा एकदम जास्त तूप वगैरे टाकून. आणि इथे मी चहा पण बनवला होता. मग काय तर चहा उकळे तोपर्यंत इथं मस्त शिरा पण तयार झालेला होता. इथे लगेच मी शिराना एका प्लेटीमध्ये काढून घेतला आणि इथे चहा पण मी ओतून घेतला आणि सर्व केला होता मस्त. आम्ही 4 वाजता नाश्ता ना हाच केला बघा, कारण की ना शिरा आम्हाला ना बऱ्यापैकी आवडतो. मग काय मग इथं सर्विंग प्लेटमध्ये ना चहा आणि हे ठेवलं आणि मिस्टरांना पण दिला आणि आम्ही पण खाल्ला. आणि लगेच मी माझ्या रूमवर आले. घरी आल्या बरोबर इथे लगेच मी ना साई झोपला होता तोपर्यंत इथे मी ना चपात्या वगैरे करून घेतल्या. आणि तेवढ्यात ना इथं साईच्या पप्पांचा फोन आला होता की मार्केटला जायचं आहे. मग काय पटपट कामं आवरून घेतले आणि मी आले होते मार्केटला आल्यावर इथे मी ना मला जे सामान लागणार होते ते इथे मी सामान घेतलं होतं बघा. आणि इथे ना येता मी जिलेबी पण आणली होती. ते ना इथं घरी आल्याबरोबर ना साई आणि साईचे पप्पा खायला चालू होते.